तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. गीत्याला म्हणलं भाऊ 2 बोट कर, भाऊनं 2 बोट केले. भाऊनं त्याच्या सारखे 2 बोट वरी केले, पण भाऊला खाली घ्यायचं काय कळलं नाही. त्याला म्हणलं घे खाली. आपल्याला दिवसभर आज लय काम होते. 5 वाजले होते. 5 वाजता तुम्हाला पण माहिती आपण नाश्त्याला जातो. मस्त पैकी गेलो, पोह्याची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत थोडा वेट केला. मग काय आले पोहे. भाऊनं पोहे खाऊन घेतले. इकडे भाऊची चालू होताच, इकडे भाऊचे पोहे पण संपले. पण भाऊचं आपल्याला एक वैशिष्ट्य लय आवडलं. गौरव भाऊचं आपल्याला एक तो आवडला. आपण घाण केलेली आपण स्वतः उचलायची आणि टाकून द्यायची. घरी यायला खूप उशीर झाला होता. विमाननगरला भरपूर ट्रॅफिक होती. तुम्ही या चेहऱ्याला तर ओळखलंच असन. हा सोन्या आहे, हा आदित्य आहे, त्याच्यानंतर आहे संदेश, त्याच्यानंतर आहे आपला बुबा म्हणजे अजित, आणि हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल भूषण गायकवाड. तर आपल्याला पाया का पडतोय तुम्हाला समजलंच असेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथं का आलोय, तर आपल्या मित्राच्या शॉपची ना आज पूजा होती. तर मित्रांनो, आपल्या भाऊच्या शॉपचं लोकेशन आहे लोहगाव वाघोली रोड. तुम्हाला मी पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तुम्हाला पण माहिती आहे हे सगळे मित्र आपल्या आळंदीचे. तर तुम्हाला दुकानाचा मालक दाखवतो. मालकाचं नाव आहे सौदागर गिरी, तुम्हाला माहितीच असेल. तर इथं गंध लावण्याचं काम चालू होतं. मस्तपैकी सगळ्यांना गंध लावले. त्यानंतर आतमधल्या वस्तूंची पूजा वगैरे करून घेतली. मग तुम्हाला एक नमुना दाखवतो. तुम्हाला हा नमुना तर माहितच असेल. हा दुर्लभ कश्यप आहे, आपला गरिबांचा दुर्लभ कश्यप सोने आहे. तर ह्याला आहे ना 2 गंध लावले होते एकदाच, 2 गंधाचा आडवा गंध केला, काय विषय नाही. मग मस्तपैकी पूजा वगैरे करून घेतली. नारळ फोडलं आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटप केला. मग आम्ही सगळ्या मित्रांना मिळून मस्तपैकी त्याला भेटवस्तू दिली. तुम्हाला पण माहिती भेटवस्तू द्यावं लागते. मग सगळ्यात शेवटी आलो मस्तपैकी चहा पाणी म्हणलं करावं आणि मग जावं आपल्या आपल्या घरी. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.